नमस्कार मित्रांनो, आपली बिल्डिंग 10, 20, 30 वर्ष जुनी आहे का? असे असून देखील आपल्या बिल्डिंगचा जमिनीचा सातबारा उतारा आजही बिल्डरच्या नावावर आहे का? असे असेल तर सावधान, आपले होऊ शकते लाखोंचे नुकसान. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जर आपल्या सोसायटीचा सातबारा जर बिल्डरच्या आज देखील नाव असेल तर आपल्याला बँकेकडून कर्ज घेण्यासाठी किंवा रिकन्स्ट्रक्शन सोसायटीचे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचण येत असते. तर सोसायटी जर अर्ज करून सोसायटीची जागा जर अर्ज करून नाव करून घेतली तरच आपल्याला पुढील सर्व काम करणे सोपे होते. तर सोसायटी किंवा बिल्डिंगची जागा नाव करण्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहे? तर सोसायटी किंवा बिल्डिंगची जागा नाव करण्यासाठी सोसायटी रजिस्ट्रेशन गरजेचे आहे. तसेच सोसायटीच्या 75% सभासदांचा ठराव करून बिल्डरच्या मूळ सेल डीड प्लस प्रॉपर्टी कार्ड, मंजूर नकाशा, तसेच महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र, सर्व फ्लॅट धारकाची यादी, तसेच इंडेक्स 2 हे सर्व कागदपत्रां तयार करून त्यावरती अर्ज करून सदरचा अर्ज हा उपनिबंधक सोसायटी यांच्याकडे द्यायचा असतो आणि उपनिबंधक सोसायटी हे सदर अर्जावर कारवाई करून सदरच्या बिल्डर यांना नोटीस देऊन 60 दिवसामध्ये उत्तर सादर करायला लावतात व त्यानंतर सुनावणी घेऊन आदेश पारित करत असतात. तसेच जर मूळ बिल्डर मयत असेल तर सदरचे सोसायटी रजिस्टर हे त्यांच्या वारसांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे मागणी करून घेत असतात व त्या म्हणण्याच्या नंतर सुनावणी घेऊन आदेश पारित करत असतात व सदरचा आदेश घेऊन आपल्याला दुय्यम रजिस्टर यांच्याकडे नेऊन सदरची आदेशाच्या आधारे सदरची जमीन, सदरच्या बिल्डिंगची जमीन किंवा सोसायटीची जमीन ही सोसायटीच्या नावावर करून घ्यायची असते. तर यासाठी साधारणपणे 2 लाख रुपयापर्यंत खर्च येत असतो. त्यासाठी वकील लावून कागदपत्रे करणे पण गरजेचे असतात. तरी ज्या लोकांची किंवा फ्लॅट धारकांची बिल्डिंग ही अजूनही बिल्डरच्या नावावर असेल तर अशा लोकांनी लवकरात लवकर अर्ज करून सदर बिल्डिंगची जागा ही आपल्या सोसायटीच्या नावावर करून घ्यावे ही नम्र विनंती. तसेच जर एखाद्या बिल्डरनी किंवा बिल्डरच्या वारसांनी जर सोसायटीची जमीन किंवा बिल्डिंगची जमीन सोसायटीच्या नावावर करण्यास नकार दिला तर त्यांच्यावर मोफा कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते व त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. तरी आपण ह्या माहितीचा जास्तीत जास्त उपयोग करून आपली जर बिल्डिंगची जागा अजूनही बिल्डरच्या नावावरती असेल तर लवकरात लवकर कारवाई करून सदरची जागा आपल्या नावावर करून घ्यावी ही नम्र विनंती.